गुढीपाडवा निमित्त विश्व हिंदू परिषदेतर्फे निघणार शोभायात्रा। सोन्याने मोडले सर्व रेकॉर्ड, पहिल्यांदाच 71,000 पार, चांदीही महागली। पाडव्यासाठी नाशिककरांमध्ये खरेदीचा गोडवा वाढला। संजय राऊतांनी गरिबांची 200 ग्राम खिचडी चोरली, संजय निरुपम यांचा आरोप। लोकशाहीचा उत्सव, महारांगोळीतून जागर लोकशाहीचा। बेशिस्त चालकांवर कारवाईची विशेष मोहीम सुरू, 197 जणांना दंड। लोकसभा निवडणुकीआधी बीआरएसला धक्का, के कविता यांना दिलासा नाहीच। भुजबळांना उमेदवारी दिल्यास वंचित देणार मराठा उमेदवार। सिडको गोळीबारानंतर 6 आरोपी ताब्यात, परिसरात भीतीचे वातावरण। रायगडमध्ये मानगाव जवळ शिवशाही बस रिक्षा अपघातात 3 ठार। कॅनडाच्या निवडणुकीत हस्तक्षेपाचे आरोप बिनबुडाचे, भारताकडून स्पष्टोक्ती। कोल्हापुरात फुटबॉल अंतिम सामन्यात राडा, पोलिसांचा लाठीमार। काश्मीरात निवडणूक प्रचार सभांवर लष्कर-ए-तोयबा हल्ल्याच्या तयारीत। नागपुरात एका मागोमाग धडकला कार, 2 जखमी। कोराडी महामार्गावर बघ्यांची एकच गर्दी। वाधवान गैरव्यवहार प्रकरणात 36 कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच। रोमारियोने उभारली मुंबईच्या विजयाची गुढी, 10 चेंडूत 39 धावांचे तुफान। मनसे महायुती सोबत राहील, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा। शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या तरुणीचं अपहरण करून खून, मित्राने शेतात पुरून ठेवला मृतदेह। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदीला फटका, प्रतितोळा दर 71,000 रुपयांवर, तर चांदी 82,000वर। उष्णतेमुळे अंगाची लाही, मुंबईसह राज्यावर पाणी टंचाईचं संकट।